च्या निमित्तानं स्वतः दीपकभाई केसरकरनी देखील सांगितलं की आमदारकी जाहीर करण्याचा हा कार्यक्रम नव्हता, हा संजू परबांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता। आणि आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की आमदार होत असताना आपण जर विविध विकासाची कामं केली, जनतेची कामं केली तर जनतेमधनंच आमदार होण्याचा आवाज उठत असतो। आणि हेच भाषण आणि हेच मार्गदर्शन माननीय दीपकभाईंनी केलं। त्याच्यामुळे कुठेही दीपकभाईंमध्ये आणि संजूमध्ये वेगळं कुठचं तरी कॉम्पिटिशन सुरू झालं आहे अशातला भाग नाही। उलट दीपकभाईंनी स्वतःच्या वयामधल्या अंतराचा उल्लेख देखील केला। एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। तुम्ही आज जर असं म्हटलं तर एकूणच संजू परब यांच्या पुढच्या आमदारकीबाबत चर्चा होत असताना हे दीपक केसरकर यांच्या निवृत्तीचे संकेत मानायचे का? हे परत एकदा सांगतो की दीपकभाईंनी स्वतःच्या भाषणामधनं जे मार्गदर्शन केलं आहे ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। अजून आमदारकीला 3.5 वर्ष आहेत, त्याच्यामुळे ही चर्चा कार्यकर्त्यांची भावना असते की जे माझ्यासोबत काम करत असतात, जे अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत असतात, तो पदाधिकारी त्यांना मोठं व्हावा अशी एक अपेक्षा असते। त्या भावनेतनं काही लोकांनी ॲडव्हर्टाईज दिलेले आहेत, काही लोकांनी भाषणं केली आणि त्याच्यावर आम्ही भाषणं करताना सांगितले की नेत्याचा आशीर्वाद, नशिबाची साथ आणि मतदारांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी आमदार बनत नाही। तो प्रयत्न आशीर्वाद मिळवण्याचा संजू परबांनी करावा।